नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज भारतीय शेअर बाजारामध्ये आपल्याला जोरदार घसरण बघायला मिळाली आणि त्यामागची 3 प्रमुख कारणं आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आज प्रत्येक इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओची वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळाली। सगळ्याच सेक्टरमध्ये आज आपल्याला जोरदार घसरण बघायला मिळाली। निफ्टी 50 मध्ये जर आपण बघितलं तर 225 पॉईंटची घसरण आपल्याला दिसून आली। त्यानंतर बँक निफ्टी मध्ये 538 पॉईंटची घसरण आपल्याला पाहायला मिळाली आणि सेन्सेक्स मध्ये 609 पॉईंटची घसरण आपल्याला दिसून आली। म्हणजे एकंदरीत ओव्हरऑल मार्केट आपल्याला बेरीज बघायला मिळालं आणि या घसरणीमागे प्रमुख 3 कारण आहेत। आज मार्केटमध्ये जी घसरण झाली त्यामध्ये सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे प्रॉफिट बुकिंग। मागच्या काही दिवसांमध्ये मार्केट सलग आपल्याला वरती जाताना बघायला मिळत होतं आणि त्यामुळे काय झालं, इन्व्हेस्टरने आज नफा बुक केलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा दबाव सगळ्या मार्केटमध्ये आपल्याला आज दिसून आला। मिड कॅप आणि स्मॉल कॅप या दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला मोठी सेलिंग बघायला मिळाली आणि त्याचा दबाव सेन्सेक्स आणि निफ्टीवर सुद्धा पाहायला मिळाला। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे FII सेलिंग। फॉरेन इन्व्हेस्टरने भारतीय बाजारातून 655 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत आणि हे जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत ते लगातार आपल्याला मार्केटमधून पैसे काढताना पाहायला मिळत आहेत आणि यामुळे काय होतंय, मार्केटवरती आपल्याला दबाव बघायला मिळतोय आणि सर्वात जास्त जी विक्री बघायला मिळाली ती आपल्याला ब्ल्यू चिप स्टॉक्समध्ये बघायला मिळाली। त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज 2542 करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे फेडच्या रेट कट बद्दल बाजार आपल्याला सावध होताना बघायला मिळतोय। या आठवड्यात US फेडचा पॉलिसी निर्णय आहे, रेट कट होतील की नाही याबद्दल बाजारामध्ये अनसर्टिनिटी आपल्याला पाहायला मिळते। थोडक्यात आजचं जे मार्केट आपल्याला घसरताना बघायला मिळालं त्यामागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल, फेड पॉलिसीची अनिश्चितता, त्यानंतर गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉकमध्ये केलेली प्रॉफिट बुकिंग आणि त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरची सेलिंग। त्यानंतर सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर निफ्टी ऑटोमध्ये 1.23% घसरण आपल्याला आज पाहायला मिळाली। त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.93% घसरण पाहायला मिळाली। निफ्टी FMCG मध्ये 1.20% घसरण झाली। IT सेक्टरमध्ये 0.29% घसरण झाली। त्यानंतर मीडिया सेक्टरमध्ये 2.73% घसरण झाली आणि मेटल सेक्टरमध्ये 1.92% घसरण झाली। त्यानंतर फार्मा सेक्टरमध्ये 1.34% घसरण झाली। त्यानंतर PSU बँकांमध्ये 2.81% घसरण झाली। प्रायव्हेट बँकांमध्ये 0.83% घसरण झाली। त्यानंतर रिअल्टी सेक्टरमध्ये सर्वात जास्त घसरण 3.53% इतकी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर हेल्थकेअर इंडेक्समध्ये 1.42% घसरण झाली। त्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये 1.54% घसरण झाली। त्यानंतर ऑइल अँड गॅसमध्ये 0.83% घसरण झाली। मिड स्मॉल हेल्थकेअरमध्ये 1.98% घसरण झाली। फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स बँकमध्ये जवळजवळ 1.5% घसरण झाली। निफ्टी मिड स्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 1.64% घसरण झाली। निफ्टी मिड स्मॉल IT टेलिकॉम या इंडेक्समध्ये 2.38% घसरण झाली आणि निफ्टी केमिकल्समध्ये 1.97% घसरण आपल्याला पाहायला मिळाली। एकंदरीत बाजाराचा जो मोड आहे तो आपल्याला बेरीज बघायला मिळाला आणि सर्व सेक्टरवरती आपल्याला त्याचा दबाव दिसून आला। त्यानंतर बघणार आहोत गोल्ड। सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 1,31,800 रुपये आपल्याला आज पाहायला मिळते। त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 59 आणि $63 प्लस पाहायला मिळत आहेत। त्यानंतर बघणार आहोत डॉलर रोज रुपीज। एका अमेरिकन डॉलरची किंमत 90 रुपये आणि 06 पैसे इतकी पाहायला मिळते। तर ही होती आपली या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।